नमस्कार मंडळी, तुमचं परत आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण चाललोय एक अशा ठिकाणी जे महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं मंदिर आहे आणि तिथले दैवत दुसरे तिसरे कोणी नसून आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत। तर हे मंदिर आहे भिवंडीला आणि भिवंडीला आपण चाललोय आपल्या बाईकने। सह्याद्रीचा रस्ता इंजिन गरजतो, रोड ट्रिपला जातो, मनात नवी आशा, वेगाने चलतो, वारा टोकतो, हातात माझी पिस्ट, जीवन है मस्त, जीवन है मस्त। पालघर सोडून सातारा आपण 20-30 किलोमीटरचा प्रवास केला आहे। आता आपण आहेत MH48 वरती आणि इथून आपल्याला भिवंडीला जाण्यासाठी अजून 1-1.5 तास लागणार आहे। आतापर्यंत ट्रॅफिक नव्हती, वातावरण खूप सुंदर होतं आणि बाईक वरती हवा सुद्धा चांगली आहे। आजची वेदर आमच्यावरती कृपा केलेली आहे। साधारण भिवंडीला आम्हाला ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे। आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता, वर्षाचा हेल्मेट लूज झाला होता। वरच्या तिकडे आहे वर्षा माझा ब्लॉग रेकॉर्ड करते, मी तिला रेकॉर्ड करतो। आणि आता मी चाललोय इथून पुढे भिवंडीला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे। तर आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापाशी आणि हा समोर बघतात 42 फूट उंच महाद्वार। दगडातून उभं राहिलेलं हे स्वप्न, काळ सांगतोय पराक्रमाचं लक्षण, भगवा ध्वज हा जनता राजाची वाणी, सूर्य मावळतो पण तेज हे अभिमानी, शिव छत्रपती युगायुगांचे स्फूर्तिस्थान, जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर मंदिराच्या खालच्या भागावर आल्यानंतर महाराजांच्या जीवन प्रवासावरती 36 भव्य चित्रे साकारलेली आहेत। महाराजांच्या राज्याभिषेकापासून आग्र्याची सुटका, त्यातून एकूण एक महाराजांच्या आयुष्यातल्या घडलेल्या भव्य गोष्टी त्यामधून सांगण्याचा प्रयत्न केला। चला आपण ते आता बघूया। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील थोर पराक्रमी शहाजीराजे भोसले, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, दशदिशा पंचतत्वेही तव नमन करीती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती। शिवसंस्कार शिवनेरीच्या पवित्र भूमीत आई तुळजाभवानीची शक्ती आणि जिजामातेची भक्ती शिवसंस्कार घडवत होती, त्याची काही छायाचित्रे। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, रक्ताभिषेक करून ही शिव शंभू संतोषला, घेऊन हाती भगवा शिवा हर हर महादेव गर्जला। भवानी तलवार, स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा, शिवरायांचे शेतकऱ्याविषयी धोरण, पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज, प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली त्यावेळी महाराजांसमवेत संभाजी, कावजी आणि विश्वासू जीवा महाला हे होते। या प्रसंगामुळे होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी या ओळी इतिहासात अजरामर झाल्या। ती आरमारीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्ते खानाची फजेती, पुरंदर मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे, बहिर्जी नाईक गुप्तहर, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, प्रतापराव गुजर, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी शपथ घेणारे नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग, हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील शिवाजी राज्यांचे स्वामिनिष्ठ सेवक होते। एक निस्वार्थी स्थापत्य अभियंता म्हणून त्यांची ओळख होती। सिद्धी हलाल, सरसेनापती हंबीरराव मोहिते, प्रति शिवाजी नेताजी पालकर, सरनोबत येसाजी कंक, छत्रपती शिवरायांपासून तर शंभूराजांच्या कारकिर्दीपर्यंत येसाजी कंक 7000 सैनिकांचे सरनोबत पद सांभाळत होते। हिरकणी माता, कोंडाजी फर्जत, पन्हाळगड मोहीम, शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक आणि शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाल्यानंतरची काही छायाचित्रे। श्रीमंत श्री 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 छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज. तर पालघर ते भिवंडीची ही एक बाईक राईड आणि महाराजांचे दर्शन हे खरंच अविस्मरणीय होते. जर तुम्हाला सुद्धा महाराजांचे दर्शन आणि त्यांचे छायाचित्रांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करू शकतात. विकेंडला बाईक काढा आणि तुम्ही नक्की इथे येऊ शकतात. हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर, शक्तिपीठ. मंदिराच्या उजव्या बाजूला खूपच अशी भरपूर दुकानं वगैरे आहेत. खाण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोय सुद्धा इकडे आहे. तर तुम्ही येऊ शकता. एक वनडेचा प्लॅन तुम्ही इकडे नक्कीच करू शकता. 11:15 वाजता घरातून निघालो आणि आम्ही इकडे 5:15 पोहोचलो. मस्त एकदम व्यवस्थित आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय परत घरच्या वाटेला. तो तयार होतोय, अरे पडला, तयार होतो आता रिटर्न साठी. 70 ते 80 किलोमीटरचा मार्ग अजून आम्हाला कम्प्लीट करायचा आहे. आता वाजला दुपारचे 3 आणि हीट एवढी आहे ना मित्रांनो की काय सांगू तुम्हाला. म्हणजे हीट पण आहे ना, हवा पण आहे, पण असं एखाद तास झोपायला कुठे जागा मिळाली ना मस्त होऊन जाईल. काय इकडे झोपू, इकडेच झोपू असं. ते पण बरोबर आहे, बघायला कोणी येत नाहीये. पण काय पण बरोबर, गाडीसाठी जागा सारखे सरक नाही. गाडी आपली एकदम सावलीत पार्किंग केली होती, त्याच्यामुळे एकदम अशी सीट वगैरे थंड आहे. टॉप बॉक्स मध्ये हेल्मेट होते, हेल्मेट सुद्धा एकदम थंड आहे. आम्ही आता निघू शकतो घरच्या प्रवासाला. बार्कबस्टर. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण लवकरच परत भेटूया, पुन्हा भेटूया, लवकरात लवकर भेटूया अजून एका प्रवासामध्ये. तिथपर्यंत बाय बाय. रास्ता अभी बाकी, सनसेटचा खेल, इंजिन झाला शांत, संपला प्रवास, हो वारा झाला थंडा, मन झाला फ्रेश, घराच्या दिशेने ऍट द एंड ऑफ द डे. चाल भेटूया पुढच्या सफरीस मध्ये. टिल देन राईट सेफ, पीस आउट, नेक्स्ट ब्लॉग मध्ये.